उमरेड 12वी रसायनशास्त्र पेपर फुटी प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे। तपासात कोल्हापूर कनेक्शन आहे की नाही याचीही तपासणी घेतली जाते। उमरेड पोलिसांकडून कोल्हापूरच्या पेपर सेटला समन्स बजावण्यात आले। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, आता या पेपर फुटी प्रकरणी कोल्हापूरचं कनेक्शन आहे की नाही याची तपासणी घेतली जाते, काय अधिक माहिती? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर नागपुरातील 12वी पेपर फुटी हा संपूर्ण राज्यात गाजतो। अशातच बघितलं असेल तर कोल्हापूर कनेक्शन जे आहे ते तपासात उघड झालेलं आहे। या संबंधात जे आहे ते पेपर सेट संदर्भात जर बघितलं असेल तर यांना जे आहे ते समन्स पाठवण्यात आला। प्राध्यापक जे खर्च आहे ते बोर्डाकडून नियुक्ती झाल्यानंतर ते काही दिवस जे आहे ते पुण्यात वास्तव होते आणि त्यासोबत त्यांच्यासोबत 2 लोक जे आहे ते वास्तवले होते। त्यातील एक जे आहे ते कोल्हापूर येथली असल्याची माहिती आहे ते समोर आहे। त्यांना जे आहे ते नोटीस पाठवण्यात आली। यातील काही संबंध आहे का याची सुद्धा खबरदारी म्हणून जे आहे ते पोलीस जे आहेत ते तपासणी करणार आहेत। या अगोदर जर बघितलं असेल तर सतीश खर्चे असेल किंवा मग अतुल चौधरी जे आहेत त्यांना जे आहेत ते आरोपी आहेत त्या संपूर्ण प्रकरणात आणि 14 दिवसाची त्यांना जे आहे ते न्यायालयीन कोठडी जे आहे ते सुनावणी आली आहे। सध्याच्या घडीला ते नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली। मात्र एकूणच जर बघितलं असेल तर हे धक्कादायक बातमी आहे संपूर्ण याच्यात, कारण की आता जर बघितलं असेल तर 8 ते 10 लोक या संपूर्ण याच्यात अटकेत आहे। उमरेड ते कोल्हापूर पेपर फुटीचे कनेक्शन जे आहे ते पोलिसांच्या चौकशीत काय समोर येते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संपूर्ण संदर्भात कुठले अधिकारी याच्यामध्ये अडकलेले आहेत, काय कुठल्या कोचिंग क्लासेसच्या यामध्ये समावेश आहे का याची सुद्धा पोलीस जे आहे ते तपासणी करत आहे। मात्र नागपूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते पोलीस अधीक्षकांनी जे आहे ते SIT गठीत केली आहे। मात्र याची सुद्धा तपासणी आहे ते करत आहे। मात्र नवीन जे आहे ते खुलासे पाहायला मिळतात आणि त्यामुळे पुन्हा एकदा काय याच्या संदर्भात जे आहे ते कोणाचे धागेदोरे अडकले आहेत याची सुद्धा तपासणी जी आहे ते गंभीरपणे जे आहे ते पोलीस घेत असताना दिसत आहे। धन्यवाद तेजस, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।